पत्रकार सुप्रिया सुळे बोलतायत, थेट जाऊया. बदल घडवण्यासाठी त्यामुळे मला विचाराल तर मला खरंच या विषयांचा उभं घालायचं आहे. मला हे प्रश्न विचारू नका. बाकी पॉलिसी लेवलचं काही असेल मी काही उत्तर द्यायला तयार आहे. तर कोण कुठला पालकमंत्री कुठला डिपार्टमेंट रुसवे फुगवे प्लीज यार, हे काय घरची स्टोरी नाही आहे. देशाची आणि राज्याची सेवा आहे. लेट्स गेट सिरियस. स्थगिती देण्यात आलेली आहे आणि दुसरं म्हणजे सहपालकमंत्री हे जे काही आता नवीन धोरण आहे ते सुद्धा आलेलं आहे. उपमुख्यमंत्री त्याचा काय उपयोग आहे किंवा काय नाही? हे सरकार नुसतं अनकॉन्स्टिट्युशनल पोस्ट्स तयार करण्यामध्ये अगदी मला वाटतं संपूर्ण देशात सगळ्यात पुढं महाराष्ट्र असेल या बाबतीत. अनकॉन्स्टिट्युशनल म्हणजे ज्या पोस्ट आपल्या संविधानातच नाही अशा पोस्ट देण्यामध्ये आपला राज्य कदाचित एक नंबरला असेल देशात. मी असं कधीच नाही. तुम्हाला सांगू कसली नाराजी, एवढं मोठं मॅन्डेट तुम्हाला दिले, सेवा सोडून बाकी सगळं चाललंय हो राज्यात. हे किती अस्वस्थ करणार आहे. पॉलिसीवर का चर्चा होत नाही? पॉलिसीवर वाद झाले असते ना तर मला आनंद झाला असता की हरकत नाही, ही लोकशाही आहे, पण पॉलिसीवर वादच होत नाहीये, पॉलिसीवर चर्चाच होत नाही. 2 महिने झाले या सरकारने येऊन कुठली मोठी पॉलिसी केली? काल तर मला एक धक्कादायक गोष्ट वर्तमानपत्रात आलेली आहे, कालच्या इंडियन एक्सप्रेसमध्ये आलेली आहे की हेच सरकार होतं आधी. ह्याच सरकारने मागच्या सरकारची स्पोर्ट्स पॉलिसीमध्ये एक टेंडर कॅन्सल केलाय. हेच सरकार मागच्या सरकारचं टेंडर, आता मागचेच पण यांचंच सरकार होतं ना 2.5 वर्ष, त्या 2.5 वर्षाच्या सरकारचं टेंडर यांनी कॅन्सल केलंय. आता हे किती चिंताजनक आहे. का टेंडर कॅन्सल केलंय याची इन्क्वायरी झाली पाहिजे. हार्वेस्टरमध्ये कोणी पैसे काढले याची इन्क्वायरी झाली पाहिजे. मी माननीय मुख्यमंत्री याची वाट बघते. मी जाऊन त्यांची गाठ घेणार आहे की बाबा हे तुमचंच आधी सरकार होतं, आत्ताही तुमचंच सरकार आहे, मग हे काय आहे? हे तुम्ही टेंडर्स कॅन्सल का करताय? याचा त्यांना सांगावं लागेल. त्यांच्या काही घरचे पैसे नाही आहेत, हे आपण सगळे टॅक्स भरतो त्याच्यातून हे होतं ना. बीडचे जे पालकमंत्री आहेत ते अजितदादांकडे दिलेला आहे. आता तरी बीडची परिस्थिती आहे, कायदा सुव्यवस्था असेल किंवा इतर ज्या घटना असतील त्या कमी होतील असं वाटतंय तुम्हाला? बघूया ना काय होतंय. प्रत्येक गोष्टीवर रिॲक्शन देणं काय, वेट अँड वॉच. जितेंद्र आव्हाडांनी एक एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत किस्सा सांगितला. धनंजय मुंडे पक्षात घेण्याची शरद पवारांची इच्छा नव्हती, घर फुटतंय असं गोपीनाथ मुंडेंना त्यावेळी सांगितलं होतं. एबी माझ्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत त्यांनी सांगितलं. त्यांनी जर सांगितलं असेल तर त्यांना माहिती असेल बऱ्याच गोष्टी.